राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे। या दुःखद घटनेचे पडसाद मूर्तिजापूर शहरातही उमटले असून आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप पवार जळमकर यांनी या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते। सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपाध्यक्ष रोहित अवलवार आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे यांनी दादांच्या प्रशासकीय शिस्तीच्या आणि विकास कामांच्या आठवणींना उजाळा दिला। राज्याच्या विकासाचा ध्यास घेणारा एक स्पष्ट वक्ता नेता हरपला अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली। श्रद्धांजली सभेत चंद्रकांत तिवारी, कैलास महाजन आणि सचिन गावंडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या निधनामुळे राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचं सांगितलंय। त्यानंतर उपस्थितांनी अजितदादा अमर रहेच्या घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रसंगी गंपू शर्मा, राहुल गुल्हाने, गजानन नाकट यांच्यासह मोठ्या संख्येनं नगरसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। विष्णू लोडम यांनी या सभेचे संचालन केले। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।